फ्रेंड्स, मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझी घरातली छोटीशी बाग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझा व्हिडिओ आहे माझ्या घरात छोटीशी बाग. मी आज तुम्हाला दाखवते की मी इथे कोणकोणती झाडे लावली आहेत, त्याची काळजी मी कशी घेते आणि कोणकोणती झाडे आपल्या वेदरमध्ये सूट होतात, कोणत्या झाडांना कितपत ऊन लागतं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग पाहूयात. मी सुरुवात करते आज मनी प्लांटपासून. हे पाहू शकता, इथे मी लावलाय मनी प्लांट. तर हा लावायचा कसा हे पाहताय तुम्ही. इथे त्याचे रूट्स आहेत. हे जेव्हा आपण पाण्यामध्ये लावतो, हे जेव्हा आपण पाण्यामध्ये ठेवतो त्यावेळेला त्याचे रूट्स थोडेसे मोठे मोठे व्हायला लागतात, म्हणून हे पाण्यामध्येच ठेवायचे. आता इथे पाहू शकता तुम्ही, इथे मी केलंय असं छोटंसं मिनी गार्डन. यामध्ये मी हे जे समुद्राचे बीचवरती आपल्याला मिळतात ना स्टोन्स, ते वाले स्टोन्स मी घेऊन आले होते, ते मी याच्यामध्ये टाकले. आणि त्यानंतर हे छोटेसे बुद्ध, जसं की बुद्धांना बघितलं थोडंसं शांत आपल्याला वाटतं, यासाठी मी इथे ठेवलेले आहे. आणि हे आहे माझं जेड प्लांट. जेड प्लांटला पाणी खूप कमी लागतं, त्यामुळे तुम्ही कुठेही लावू शकता, इनडोअर आउटडोअर. आता थोडं तरी म्हणजे आठवड्यातून एकदा ऊन दिलं तरी सफिशियंट आहे. आणि ते छोटंसं मी घर आणलं होतं, त्याला मी कलरिंग करून ते इथे ठेवून दिलं आहे. आता हे पाहू शकता, हे झाड आहे रोजमेरी. हे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे तुम्ही नारळाच्या तेलामध्ये उकळून घेऊन याचं तेल जर तुम्ही केसांना लावलं तर केसांची वाढ चांगली होते, केस निरोगी राहतात. आपण मार्केटमध्ये पाहतो रोजमेरी ऑइल, रोजमेरी ऑइल असतात, रोजमेरी वॉटर, रोजमेरी सिरम. हे तुम्ही पाहू शकता, हे ह्या झाडापासून बनवतात. त्याचा वास पण पाहू शकतो, खूप सुंदर वास असा येतो. आणि ह्याचं आणखी एक उपयोग म्हणजे हे सॅलडवरती ड्रेसिंगसाठी, सॅलडवरती आपण ड्रेसिंगला पण याची पानं तोडून कापून आपण ते टाकू शकतो. त्यासाठी हे खूप छान असं झाड आहे. मला वाटलं होतं की हे आपल्या वेदरमध्ये नाही येणार, पण हे ॲक्च्युली खूप छान आलं. याला थोडंसं कमी ऊन येतं आणि खूप सुंदर असं त्याची छान वाढ झाली आहे. तर हा एक ऑप्शन छान आहे की आपल्याला म्हणजे कुठलीही गोष्ट लागली की आपण लगेचच ती म्हणजे समजा सॅलड केलं आहे, त्यासाठी आपल्याला ड्रेसिंगसाठी आपल्याला हवं आहे, तर तुम्ही हे बाल्कनीतून तोडून टाकू शकता त्यावरती. आता इथे मनी प्लांटचं जे तुम्हाला मी सांगितलं की हे पाण्यामध्ये ठेवून हे अशा टाईपमध्ये मी हे लावलेलं आहे. पाण्यामध्ये ठेवले थोडे दिवस रूट्स, आणि मग त्याला रूट्स आले की मी यामध्ये शिफ्ट करून दिलं. त्यात खूप छान वाढतं. हे जे आहे ते जाईचं झाड आहे. हे पाहू शकता माझं खूप छान असं वरती गेलं आहे, उंच होईल. त्याला अजून फुलं तर नाही आलेली, येतील असं वाटतं आहे. त्यासाठी खत पण मी टाकते आहे रोज नाही, ॲक्च्युली 15 दिवसातून एकदा मी त्याला खत टाकते. आता हे इथं लावलं आहे मी कलकत्ता पान. आता कलकत्ता पानाची विड्याची पानं तुम्हाला माहिती असतील, त्यामध्येच हा एक प्रकार आहे कलकत्ता पानचा. त्या आरोग्यासाठी ते पण खूप छान आहे. आणि तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्हाला देवपूजेला असो, तुम्ही बाल्कनीतून तोडून तुम्ही लगेच पूजेला पण ठेवू शकता. याला पण ऊन लागतं, थोडंफार ऊन हवं आहे याला. आणि हे जे आहे ते पानं आपण खायला पण घरी घेऊ शकतो. इवन म्हणजे तुम्हाला जेव्हा आता पान खायची इच्छा आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गुलकंद टाकून, बडीशेप टाकून हे तुम्ही खाऊ शकता. आणि खोकल्यासाठी पण खूप चांगलं आहे हे. खोकल्यासाठी पण तुम्ही याचं पान तोडून खाऊ शकता. आता हे आहे गुलाबाचं झाड. गुलाबाच्या झाडाचं तुम्हाला सांगायचं तर आपण पाहतो नर्सरीतून आपण जेव्हा झाड घेऊन येतो त्यावेळेला थोडे दिवस त्याला फुलं येतात, त्यानंतर त्याला फुलं येत नाहीत, अशा बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स असतात. तर त्याचं असतं की हे जे फूल आहे, आता तर ते फूल आलं इथे पाहू शकता तुम्ही. आता हे सुकलं आहे, मग ते इथून पण जेव्हा कटिंग खूप इम्पॉर्टंट भाग आहे. जेव्हा हे फूल येतं त्यावेळेला आपण हे इथून कट करायचं, जेणेकरून ते नंतर दुसरीकडून त्याला आणखीन छान फाटे फुटतील. आणि मग त्याला छान कोळी फाटे फुटले की मग त्याला लगेच कळी येऊन फूल यायला लागतं. त्यामुळे हे कटिंग करत राहावं लागतं गुलाबाचं. आता इथून हे कटिंग केल्यामुळे हे एवढं जास्त वाढलं आहे. आता मी तुम्हाला सांगितले मी जास्वंद लावले, थोडंसं त्याच्यावरती किडे आले आहेत, तर मी त्यासाठी हा स्प्रे वापरते. हा पूर्ण ऑर्गॅनिक हा स्प्रे आहे. तो आठवड्यातून किंवा मग 15 दिवसातून मी एकदा झाडांवरती स्प्रे करायचं, जेणेकरून कुठली कीड आळी वगैरे झाडांवर पडली असेल तर ती सगळी निघून जाते. हे इथे पहा तुम्ही, इथे आहे
हे मी लावलं, हे शोचं झाड आहे. तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये मिळून जाईल. याला 12ही महिने फुलं येतात. छोटी छोटीशी नाजूक फुलं आहेत. आपण तोडून कुठे हातामध्ये वगैरे घेऊ शकत नाही. ते खूप नाजूक आहे, तोडताना पण तुटतं ते फूल, पण दिसायला झाडांवरती खूप सुंदर असं दिसतं. हे जे आहे हे आहे गोकर्णाचं. पर्पल कलरचं गोकर्ण असतं ना, त्याचं खूप खूप शरीरासाठी बेनिफिट्स आहेत. वेट लॉससाठी आपण त्याचा चहा घेऊ शकतो. स्किन डिसिजेस, नंतर केसांसाठी पण त्याचा चहा खूप चांगला लागतो. म्हणजे बेनिफिट्स असतात त्या चहाचे. त्यामुळे तुम्ही ते तुमच्या बाल्कनीत ऑप्शन ठेवू शकता. तुम्ही पाहू शकता की ॲमेझॉनवरती वगैरे त्याची सुकलेली फुलं आपल्याला मिळतात. पण जर समजा तुमच्याकडे जर खरंच बाल्कनीमध्ये ओरिजिनल फुलं येत असतील, तुम्हाला फ्रेश फुलं हवं असतील, तर तुम्ही बाल्कनीतून तोडून ते त्याचा चहा बनवून तुम्ही ते आरोग्यासाठी घेऊ शकता. त्याची खरंच खूप चांगले बेनिफिट्स आहेत. आता तुम्हाला दाखवते. हे पाहू शकता वरती पण इथे मी शेल्फ केलं आहे असं. खाली ॲक्च्युली खूप कमी जागा मला मिळते, त्यामुळे मी वरती असं इकडे पण मी अमेझॉनवरती हे वॉल माउंटेड स्टँड्स ऑर्डर केले होते. त्यामध्ये मी हे झाडं लावली आहेत. आणि वरती इथे मी शेल्फ केला आहे, जेणेकरून ते म्हणजे खाली सिट आउट पण केलं आहे इथे बसण्यासाठी. कधी स्नॅक्स खायचे आहेत, चहा घ्यायचा आहे, तर इथं बसून छान बाहेरचा निसर्गाचा आस्वाद घेत घेत आपण चहाचा सिप घेऊ शकतो. आणि ते शेल्फ लावला आहे. तिथं पण मी मनी प्लांट जसं तुम्हाला मी सांगितलं पाण्यामध्ये लावून मी तिथे ते शिफ्ट केलेलं आहे. त्यानंतर आहे कुंदाचं झाड आहे. ते त्याला पण ऊन लागतं कुंदाच्या झाडाला. तिथे पण मला थोडंफार ऊन येतं, त्यामुळे मी ते वरती ठेवून दिलं आहे. आणि ते गुलाबाच्या झाडाला तर ऊन एकदा दिवसातून कंपल्सरी हवंच आहे. 1 तास तर ऊन त्याला द्यायलाच पाहिजे, तरच ते व्यवस्थित येतं. आता वरती इथे पाहू शकता तुम्ही, मी हे जे लावलेत ना, हे सगळे ते कुंड्या आहेत. त्याच्यामध्ये तो काथ्या आहे. काथ्यामध्ये पाणी ॲक्च्युली चांगलं मुरतं आणि त्या झाडांना मग ते मला 1 दिवस आड वगैरे पाणी घालायला लागतं. त्यामुळे ते हँगिंगमध्ये हा मला ऑप्शन बरा वाटला. मी ॲमेझॉनवरती ह्या कुंड्या ऑर्डर केल्या आहेत. तुम्हाला पण त्या मिळून जातील. तर याच्यामध्ये मी असंच वेल वगैरे लावले आहेत, जेणेकरून ते असे थोड्या दिवसांनी खाली येतील, ते अजून सुंदर दिसेल. आता डेकोरेशनचं सामान मी तुम्हाला दाखवते. मी डेकोरेशनसाठी काय काय घेतलं आहे बाल्कनीमध्ये, कुठल्या वस्तू मी कुठून आणि किती किती रुपयाला घेतल्या आहेत, मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे जे आहे प्लांटर, हे तुम्ही पाहू शकता. हे 4चा सेट येतो, किंवा मग तुम्ही एक पण घेऊ शकता. मी शॉवरून घेतलेलं आहे. हे 150-200 रुपयापर्यंत या प्लांटर मिळून जाते. पण दिसायला खूप सुंदर दिसतं हे. आणि हे जे आहे इथे लिहिलं आहे प्लेट, द गार्डन इज माय हॅपी प्लेस. आणि खरंच आहे ते, की गार्डनमध्ये आले की आपल्याला खूप असं झाडांना बघून छान वाटतं, फ्रेश वाटतं. त्यामुळे मला हे प्लेट खूप आवडली. त्यामुळे मी ही मिशोवरून ऑर्डर केली होती. तुम्हाला 100 रुपयापर्यंत वगैरे मिळून जाईल. आणि हा जो मिरर तुम्ही बघतायत, हा मी घेतला अमेझॉनवरून. हा 1200 समथिंग असेल, पण तो दिसायला खूप सुंदर दिसतो. हे पण मी मिशोवरून घेतलं. हे मला मिळाले की 105 रुपयाला हे 2 होते. हँगिंगमध्ये हे मी हत्ती घेतले आहेत. हत्तीचं असं हँगिंगमध्ये एक सुंदर असं हे आहे, दोरी आहे त्याला. तर मी ते हत्ती वगैरे विणलेले आहेत, ते खूप सुंदर दिसतात, म्हणून मी हे इथे घेतलं आहे. ते किती 105 रुपयामध्ये मला 2 मिळाले. त्यानंतर हे पण प्लेट मी मिशोवरूनच घेतली आहे. ही तर मला 80 रुपीजला काहीतरी पडली मिशोवरती. त्यामुळे ते खूप सुंदर वाटतं. गार्डन इज द प्युरेस्ट ऑफ ह्युमन पेजेस. मला ते खूप आवडलं, म्हणून मी ते बाल्कनी डेकोरेशनसाठी घेतलं होतं. हा बघू शकता क्लाइम्बिंग रॅबिट, हा पण खूप सुंदर दिसतो. हा तुम्ही कुठेही तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकता. हा आता हे छोटंसं घर मी ऑर्डर केलं होतं मिशोवरून. हे पण काहीतरी 150 रुपयाला वगैरे 150 रुपयाला वगैरे मी घेतलं होतं. पण हे दिसायला आणि क्वालिटी त्याची खरंच खूप छान आहे. हे तुम्हाला मिशोवरती सर्च केलं तर मिळून जाईल. हे ॲक्च्युली उडनवालं मंदिर आहे. त्याच्यामध्ये मी हे छोटे झेन ऑर्डर केले. झेन बुद्धा, छोटे छोटे बुद्धाज आहेत. त्यांना बघितले असं छान वाटतं मला. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये. गोष्ट तुम्हाला माझी दाखवायची राहिली, हा जो आहे ते प्लांट फूड स्टिक्स आहेत. ते तुम्हाला अमेझॉनवरती मिळून जातील. ही स्टिक आहे ती पूर्ण ऑर्गॅनिक स्टिक आहे. हे फर्टिलायझर आहे. हां, हे धूपच्या आकाराचं स्टिक आहे. हे तुम्ही ना मातीमध्ये इन्सर्ट करायचं. माती थोडीशी ओली असेल ना, त्यावेळेला ते
थोडीशी ओलसर करायची आणि त्यामध्ये इन्सर्ट करून द्यायचं. हे 15 दिवसातून तुम्ही एकदा इन्सर्ट करा. प्लांटला गरज असते पाण्याची, खाण्याची. त्यामुळे आपण जसं अन्न पाणी घेतो तसंच त्यांनाही गरज असते. त्यामुळे आपण त्यांनाही व्यवस्थित खत पाणी घातलं तर झाडं खूप सुंदर येतात आणि तुम्ही त्यांना भरभरून प्रेम द्या, ते तुम्हाला छान फुलं देतील, फळं देतील. त्यामुळे झाडांची काळजी घ्या आणि हे स्टिक्स एकदा ट्राय करून बघा. मला ह्याचा रिझल्ट खरंच खूप आवडलं आहे. हे तुम्हाला ॲमेझॉनवरती मिळून जातील. आणि आणखी एक की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. करायला विसरू नका.